धाराशिव जिल्ह्यातील हॉटेल भाग्यश्री मागील काही महिन्यापासून सोशल मीडियावर ट्रेंडिंगला आहे। या हॉटेलचे मालक नागेश मडके यांची गावरान शैली लोकांना चांगलीच भावली असून या हॉटेलवर उसळणारी मटणप्रेमींची गर्दी चर्चेचा विषय ठरली आहे। मात्र याच नागेश मडके यांच्यासोबत बुधवारी सायंकाळी धक्कादायक प्रकार घडला आहे। नागेश मडके यांचे हॉटेलवरून अपहरण करत त्यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार धाराशिवमधील हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांचे अपहरण झाले आणि अज्ञात लोकांनी त्यांना मारहाण करत नंतर गाडीतून फेकून दिले। ही घटना बुधवारी सायंकाळी 7:15 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। हॉटेलमध्ये जेवण केल्यावर फोटो काढण्याच्या बहाण्याने त्यांचे अपहरण करण्यात आले। तसंच त्यांना गाडीने 5 किलोमीटरपर्यंत फरफटत सुद्धा नेले। नागेश मडके यांनी रुग्णालयात उपचार घेताना असं काही सांगितलं आहे की ही सर्व घटना सांगितली आहे। आज हॉटेल भाग्यश्रीमध्ये इतर ग्राहकाप्रमाणे 5 अनोळखी लोक जेवायला आले। त्यांनी जेवण झाल्यावर मला फोटो काढायचा आहे असे बोलून त्यांच्या गाडीजवळ बोलवले। गाडीच्या काचेजवळ नेताच काच बंद करून मला फरफटत नेलं। गाडीमध्ये प्रचंड मारहाणही केली आहे। आम्ही तुला आज मारून टाकणार आहोत असं ते म्हणत होते। साधारणतः 5 किलोमीटरपर्यंत अंतरापर्यंत गेल्यावर सिद्धेश्वर वडगावच्या पुलाजवळ त्यांनी मला फेकून दिलंय आणि मारेकऱ्यांनी त्यांना धमकीसुद्धा दिलेली आहे। सध्या हा व्हिडिओ मात्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असलेला दिसून येतोय। 40 पण पळणार ती तर काय पळणार आहेत का थोडी मागणी? काय पोलीस प्रशासनाकडे काय मागणी आहे? पोलीस प्रशासनाकडे एकच मागणी आहे की पकडून कठोरची कठोर कारवाई, गाडी हुडकूनच आणावी त्यांनी, त्यांच्यावर कठोरची कठोर कारवाई कारण मला सुरक्षा त्यांनी दिली पाहिजे। कारण की 15 दिवसात दोनदा होतोय, कारण की मी गरिबीतून वरी आल्यामुळं आणि आज चांगली सेवा करतो जनतेची, 250 रुपयात टाट विकतो म्हणून भरपूर हे करायला लागलेत आम्हाला। म्हणजे काय ते धंदाच करू नको म्हणायला लागलेत, असे त्यांचा हिशेबच असलेला झालेला आम्हाला। गाडीमध्ये येताना त्या 5 व्यक्तींनी तुम्हाला काय विचारलं किंवा काय बोलून वगैरे मारले का? नाही, फक्त त्यांचं एकच म्हणणं होतं की ह्याला मारून टाकायचं। ड्रायव्हर म्हणायचा जाम केला नेतो। 5 व्यक्ती होती। तुम्ही आनंद उत्सव साजरा केलाय, इंस्टाग्रामचे 400 फॉलोअर्स झालेत आणि अशी घटना घडते, काय बघताय सगळ्या घटनेकडे? आता अशी म्हणजे आता सपोर्ट देणार अख्खा महाराष्ट्र सपोर्ट देतोय आपल्याला, सगळेजण सपोर्ट देतात आज। पण त्या सपोर्ट मध्ये काय जाणारे बी आहेत की असं मारायचं म्हणजे हिशेब चालू आहे त्यांचा, काय जाणारे बी भरपूर आहेत। असं धमकी देणं वेगळं झालं, फोनवर धमकी देते थोडं झालं, म्हणजे डायरेक्ट उचलून नेलं म्हणजे मारायच्या हिशेबानं 5 किलोमीटर उचलून कोणच नेऊ शकत नाही। असं मारायच्या हिशेबानं उचलून नेलंय ना मला, अडकून काचत न्यायचं म्हणजे कोणचा हिशोब आता? दरवाजामध्ये नाही अडकून, दरवाजामध्ये अडकून नेले। काही वन आहेत की माझ्या हाताला हात बी उचलत नाही, पायाला घासले पूर्ण इथं, हे आमटा फुटला माझा। मी पण चप्पल सुटली नाही तर आज पाय बी राहिली नसते माझी। काय मागणी आहे प्रशासनाला? प्रशासनाकडे एकच मागणी घ्यायला कठोर ते कठोर कारवाई झालीच पाहिजे या बारीनं। तुम्ही आता ही घटना घडल्यानंतर पोलीस स्टेशनला गेला होता का? काय तिथून आम्हाला म्हणजे दवाखान्यात जावं, पण आम्ही सिव्हिलला आलो, इथं इंजेक्शन दिलंय मला, पण आम्ही खासगीला चाललो। आम्हाला खासगीला इलाज करायचं तिकडे चाललो आम्ही जाताना हॉटेल बंद, आता हॉटेल बंद केलं, हॉटेल बंद ठेवलं। मुख्य माणूस शिटवणार बायको आता मला सांगा नोकर काय करणार? मालकाला मारायला आज भिले नाही तर नोकर थोडी करणार। आज सगळे म्हणजे घरदार भिवून आहे आमचं, कवा मारून जाते ह्याची हीच नाही। पश्चात माझी एकच मागणी की मला सुरक्षा दिली पाहिजे। पहिलं हॉटेल दुसऱ्या ठिकाणी होतं, हॉटेल बदलण्याचं कारण काय होतं आणि आता इकडे आल्यानंतर तिथं ट्रॉफिक व्हायला लागली, पुन्हा जीवाला धोका होणे, तिथं बारीक पडला म्हणून मोठ्या पटापट आणलं, पण इथं माझ्या जीवावर उठले झाला। काय मग पुढं काय करणार आहे तुम्ही? काय नाही, मी मागणी म्हणजे आता मला न्याय पाहिजे म्हणजे पाहिजे, मला ही आरोपी पकडून दिले पाहिजे। काय प्रकार घडलाय, काय मागणी? आमची मागणी एकच आहे, पोलीस प्रशासन आम्हाला भेटावं। काय प्रकार घडलाय? आमच्या बालकाला उचलून नेलं होतं, जीव मारण्यासाठी नेलं होतं, ब्रिजवर टाकून दिलं, गाडीमध्ये ओढत नेलं, ब्रिजवर टाकून दिलं। 2-3 वेळेस अशा धमके पण आलेले। तर आमची मागणी एकच आहे की पोलीस प्रशासन आम्हाला भेटावं। काय दुखापत काय झाली आता? हाताला दोन्ही लागल्या, आता ती एक्सरे हे काढल्याशिवाय तर काय करणार? हात तर मोडल्या म्हणजे वाटायला। मागणी काय प्रशासनाला? तिथं यावी ना आम्हाला प्रशासन म्हणजे